पुण्यात समाजसेवक, ज्येष्ठ मार्गदर्शक, विधितज्ञ आणि विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके ॲडव्होकेट रमेश पवळे सर यांचा वाढदिवस जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छांचा वर्षाव केला. आपल्या सर्वांचे सहकारी ॲडव्होकेट रमेश पवळे सर यांचा वाढदिवस आणि आज वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत. मी गेले माझ्या अंदाजाप्रमाणे 30-40 वर्षापासून सरांचा वाढदिवस हा कधीही चुकवलेला नाही आणि आजसुद्धा चुकवलेला नाही हे सांगताना मला आनंद होत आहे. परंतु सरांचे अनेक वाढदिवस साजरे करीत असताना आजसुद्धा जर त्यांच्याकडे पाहिलं आपण तर सरांचं वय वाढलेलं आहे हे कधीच तुमच्या लक्षात येणार नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. नमस्ते ताई. तर मी आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की सरांचं आरोग्य, त्यांची भरभराट, सामाजिक कामात त्यांनी केलेल्या कामाचं योगदान आणि समाजाची आणि पक्षाशी बांधिलकी घेऊन निष्ठावानपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अखंड असं उदंड असं आयुष्य आणि सुख समाधान आणि चांगल्या पद्धतीची प्रगती व्हावो ही आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ, ज्या कौतुक सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात असे आमचे आदर्श गुरुवर्य ॲडव्होकेट रमेशजी पवळे या सरांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण सर्व आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. मी रमेश पवळे मित्रपरिवार यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आवर्जून अनेक सामाजिक राजकीय वेगवेगळ्या संघटनेतून अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा आपल्या उपस्थित साजरा करत असताना खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट रमेशजी पवळे सरांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक राजकीयदृष्ट्या त्यांना योगदान मोठ्या प्रमाणात मिळावं ही सर्वांच्या वतीने मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर पुढील संचालन दत्ताजी सुरवंशी करतील. माननीय पवळे सराचं जेवढं आपण या ठिकाणी गुणगान गाऊ किंवा त्यांचं आपण माहिती घेऊ ते फारच कमी आहे. याचं कारण असं आहे, या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात ते प्रत्येकजण म्हणतात की मी 80% सामाजिक कार्य करतो आणि 20% राजकीय काम करतो. परंतु पवळे सराच्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे. पवळे सर हे 95% सामाजिक काम करतात आणि 5% फक्त राजकारण करतात. याचं कारण असं आहे, बोपुडे सरांनी या बोपुडे विभागामध्ये माननीय पवळे सरांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्या सामाजिक कार्य करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. याचं कारण म्हणजे हा भाग जो बोपुडीचा स्लम एरिया आहे या भागामध्ये सर्व सामान्य माणसं राहतात, कामगार राहतात, मजूर राहतात आणि या बोपुडीचा परिसर जर पाहिला, यांचे घरं जर पाहिले तर 10 बाय 10चे घरं असतात. परंतु त्या 10 बाय 10 घराच्या मध्ये 5 ते 6-7 कुटुंब असतात. अशा कुटुंबातील मुलांना शाळेमध्ये जात असताना किंवा कॉलेजमध्ये जात असताना घरी आल्यानंतर अभ्यास करायची सोय नसते. अशा मुलांना अभ्यास करण्यासाठी जे मुलं घरात जागा नसल्यामुळं बाहेर लाईटच्या खांबाखाली येऊन ते अभ्यास करत असत, अशा मुलांना ते जेव्हा जे फिरायला येतात, आता पवळे सरांनी येऊन जे बघितलं ते वातावरण आणि त्या मुलांचे घरं पाहिले, अशा मुलाला उचलून आपल्या वाड्यामध्ये घेऊन त्या मुलांना त्यांनी अभ्यासाची सोय करून दिली, लाईटची सोय करून दिली. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाखाण्याची सुद्धा व्यवस्था करून दिली. अशा मुलाचं संगोपन करून त्यांनी हा एक मोठं या बोपुडी भागामध्ये आगळं वेगळं सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. थोडके नसून मी अधिक बोलणार नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे.
थोडके तोंड नसून जवळजवळ बोपडी भागातले, विशेषतः मराठवाड्यातील उमरगा विभागातील 32 मुलांना त्यांनी अतिशय उच्च पदापर्यंत शिक्षण देऊन त्यांचं कार्य त्यांना आज अतिशय चांगल्या पदावर त्यांनी पोहोचवले आहेत. जवळजवळ त्याच्यामध्ये 18 ते 20 वकील केलेले त्यांनी. ते वकील करत असताना संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, कारण ते स्वतः वकील असल्यामुळं त्यांनी अनेक मुलांना वकिली व्यवसायाकडे वळवून आज ते अतिशय आपल्या ज्या 10x10च्या घरातून आज आलिशान फ्लॅटमध्ये, आलिशाही बंगल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगत आहेत. असे सामाजिक कार्य करणारे राजकीय माणसं आपल्या भागामध्ये असल्यामुळे या भागातील आमच्यासारखे जे लोक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, आम्ही 10x10च्या घरात राहणारे माणसं आज होतो, परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्हाला सुद्धा चांगलं जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे. तेव्हा अशा या सामाजिक कार्यकर्त्याला खरोखर बोलण्यासारखं भरपूर आहे. मी अधिक नाही बोलतो. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मराठवाड्या मिलिंद संघाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. पवळे सरांच्या वाढदिवसानिमित्त पवळे सरांनी बरेचसे गरिबासाठी काम केलेले आहे, गरिबासाठी झटलेले आहेत, गोरगरिबासाठी पुढे येणारे व्यक्ती आहेत, कार्यकर्त्याला पुढे घेऊन चालणारे व्यक्ती आहेत. अनेक अशा गोष्टी पवळे सरांनी मार्गदर्शन केलेले आहे. अशा पवळे सरांचे आज वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मराठवाडा बौद्ध परिषद महिला मंडळ आणि पुरुष मंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक आयुष्य लाभो हीच इच्छा करतो. या बोपडी भागामध्ये चांगलं काम करणारे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक असे काम करणारे आमचे मित्र रमेशजी पवळे साहेब यांना मी माझ्या ज्येष्ठ नागरिक संघ बोपोडी यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे चांदी मित्र मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे खडकी शिक्षण संस्थेच्या वतीनं अभिष्ट चिंतन करतो आणि या ठिकाणी थांबतो. पवळे सरांनी आत्तापर्यंत समाजसेवा भरपूर केलेले आहे. गरिबांना सगळ्यासाठी धावत्यात. कुठल्या निम्या रात्रीला फोन केला सरांकडला तर सर असं झालं आहे म्हणलं, सर निम्या रात्रीला आमच्यासाठी पळत येणार आहे असे सर. पण माझं एकच म्हणणं आहे की आत्तापर्यंत सगळे कार्यकर्ते, माझे बंधू नानू रणपिसे हे बी सुद्धा रिंगणात उभे आहेत आणि पवळे सर बी रिंगणात उभे आहेत. म्हणून मला एकच म्हणणं आहे की आपल्या काँग्रेसचा बालेकिल्ला आत्तापर्यंत म्हणत आलेले आहेत, पण माझं एकच म्हणणं आहे की ह्या वेळेस बालेकिल्ला आपला बोपडीतच आला पाहिजे आणि झाला पाहिजे. पण माझं एकच म्हणणं आहे, आजपर्यंत सगळ्यांना, महिलांना माझ्या सांगते आणि माझ्या बंधूंना बी सांगते की इथं सगळे जरी असले कोणी, पण काँग्रेस हटणार नाही मागं. आजपर्यंत हटला नाही आणि अजून बी हटणार नाही. पण आम्ही हिंमत धरून, महिला बी आणि आमचे बंधू बी हिंमत धरून आम्ही इथं पंजाला निवडूनच आणू. आणि हे माझं दोनच वाक्य आणि पवळे सरांना माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देते. पवळे सरांचा वाढदिवसानिमित्त सगळ्याला आभार मानते आल्याबद्दल. आणि पवळे सर आत्ताच सगळ्यांनी सांगितले, गोरगरिबाची खूप सेवा केल्यात आणि मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्याला वकील चांगल्या हुद्द्यावर पाठवल्यात, सगळ्याचा आशीर्वाद घेतल्यात, गोरगरिबाचं काम करत असतात. आणि वकील असावं तर असा, एवढा मोठा वकील असून मी गरीब एक महिला, तर मला एक बहीण मानली आणि माझ्या मुलीला भाची म्हणून सतत पाठीशी राहतात, काम करतात, मदत करतात असे हे सर. आणि खेडेगावाला लग्नाला आलते आणि आमचं असं छोटेसं घर होतं, खेड्याचं चांगलं नसतं आणि तिथं दूध नव्हतं. काळा चहा केला आणि काळा चहा सरांना प्याय दिले, 2 बटर दिले. एवढे मोठे वकील असून सुद्धा त्या गरिबाच्या घरात एवढे मोठे वकील ते 2 बटर खाल्ले आणि चहा पेले. सर गोड लागलं का हो? कसं खाल्लो? ह्याच्यामध्ये बहिणीचं प्रेम, माया आहे म्हणून गोड लागलं. काळा चहा पेले सरानं
असं इतका अभिमान वाटला सरांना असं बोलल्यावर, आनंदाचे डोळ्यात अश्रू आले. तर एवढंच बोलते, खूप लोक आलेलं आहे बोलायचं. आणि पवळे सरांना माझ्या कांबळे कुटुंबातर्फे मराठवाडा बौद्ध परिषद महिला मंडळ, पुरुष मंडळ याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझे हे लहान भाऊ आहेत, वसंत जसा भाऊ आहे तसं, बहीण मानली तर बहीण, तर लहान भावाला शुभेच्छा कशा देते. हे नन्हे से परिस्ते, हे नन्हे से परिस्ते, तुझसे है कैसा नाता, है ये दिल का है ये रिश्ता, है ये दिल का है रिश्ता. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू सर. जय भीम. सरांना खूप खूप शुभेच्छा. आणि रात्रीच आमचं ठरलेलं होतं की स्पर्श आश्रममध्ये जाऊन तिथं सरांचा केक कापला, तिथं लहान मुलांना गिफ्ट दिली. आणि त्याच्यानंतर मराठवाडा मिलिंद संघामध्ये जे आत्ताच माझ्या भावांनी बोललेलं आहे की ज्या मुलांना सरांनी काही मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण शिकवलं, त्यांना वकील केलं. आमची एकतर गायक ही तर आहेच मीरा शिंदे. आणि सरांचा घरोघरी तळागाळातल्या सरांना सर्व लोकांनी बोलले की हा तळागाळातला वकील आहे, म्हारामंगांचा वकील आहे. तर सरांना फक्त एकच ही शेवटची संधी द्यावी आणि त्यांना तिकीट देणारच आणि त्यांना भरभरून मतंसुद्धा आपण मिळवून देऊ. तर सर्व आमच्या महिलांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या वतीने, ब्लॉक प्रभाग अध्यक्ष या नात्याने, मराठवाडा मिलिंद माजी अध्यक्ष या नात्याने आणि माझ्या ढोणे कुटुंबियाच्या वतीने, माझं माहेर आणि सासर हितच असल्यामुळं सरांना आणि सरांबरोबर जे कोणी असतील त्यांच्या पाठीमागे, काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहून आम्ही सर्व पक्षाला यश मिळवून देऊ एवढी मी शुभेच्छा देते. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पवळे सरांना मानाजीबाग सार्वजनिक मंडळाच्या वतीनं व शिवसेना शाखा बोपुडीच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरांच्या बाबतीत सांगायचा म्हणला एक प्रसंग मी सांगतो. 1989 साली सरांनी, त्या काळी रामभाऊ मोजे आमदार होते, पण त्यांच्या प्रयत्नातून रमेश पवळे सरांनी त्या टायमाला आमच्या मानाजीबाग येथे व्यायामशाळा बांधण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दलसुद्धा मी त्यांना मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देतो. पवळे सरांचा वाढदिवस, बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांचे वेगवेगळे अनुभव आम्हाला ऐकण्यास मिळाले, परंतु एका इलेक्शनला सरांचं नाव देखील रेसमध्ये नसताना काँग्रेस पक्षानं अचानक तिकीट डिक्लेअर करून जो धक्का दिला होता, त्याच पद्धतीने ह्या वेळेला देखील त्यांचं तिकीट डिक्लेअर होऊ ही मी त्यांना वाढदिवसाच्या दिवशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलकामना देतो आणि भावी वाटचालीस मंगलकामना देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. काना म्हणता येतील असं नेतृत्व म्हणजे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय पवळे सर. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, त्याबद्दल सर्वांचं प्रथमतः विनम्र अभिवादन. बंधूंनो, रमेश पवळे सर म्हणजे एक नेतृत्व निर्माण कार्यशाळा असल्यासारखं आहे. या बोपुडीमधील अनेक युवकांना त्यांनी एक प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली इथं चित्रपट निर्मातेसुद्धा निर्माण झालेले आहेत. या बोपुडीमध्ये अनेक कलाकार झालेले आहेत, अनेक गायक निर्माण झालेत. अशा प्रकारे त्यांनी इथं एक वारसा तयार केलेला आहे, ज्यांच्या नेतृत्वाची एक फळी तयार केलेली आहे. आज सर्व जे वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्वजण उपस्थित आहात, खरं तर त्यांच्या कामाची एक पावती सांगता येईल
त्यांना मी माझ्या अखिल बोपुडी माध्यमिक संघटनेच्या वतीनं पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी प्रार्थना करून थांबतो. जय भीम, जय रावजी. मी सौ अपर्णा शेटे EVPL तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो. अपर्णा शेटे डायरेक्टर एल्मा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पवळे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पवळे सरांना हार्दिक आजच्या या शुभदिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा. सरांनी बोपोडीत काय केलं नाही काय नाही सगळ्यांना माहिती आहे, काय सांगण्याची गरज नाही, जास्त वेळ घेत नाही मी. त्यांना आमच्या इथे परवाच त्यांना मला ऐकण्यात आलं की एक गरीब घराण्याचं एक पिंपरीमध्ये राहतं आणि ते अनेक वर्षापासून भाऊ बहिणी नाही का भांडत होते त्यांच्या घरासाठी, पण परवाच नाही का सरांनी ती केस जिंकली आणि त्या मुलांना इतका आनंद झाला. ते पवळे सर माहिती आहे तुम्हाला, ती केस जिंकली आणि त्या गरिबांना नाही का आश्रय दिला हे मला कळलं. काटे म्हणून नाव होतं आणि सरांनी इतकं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल काही सांगायची काही गरज नाही आहे. ते आमच्या इथेच राहतात, त्यांचं कौतुक. त्यांना जेवढं करेल तेवढं कमी. फक्त ह्या वेळी जास्त वेळ न घेता फक्त त्यांची शरीराची, त्यांच्या तब्येतीची, त्यांच्या व्यवहाराची त्यांना मी शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांनी काँग्रेसमध्ये जरूर जिंकून आपली सीट मिळवावी ही यातना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ॲडव्होकेट रमेश पवळे साहेब यांचा वाढदिवस आहे. प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अख्ख्या बोपुडीला माहिती आहे का पवळे सरांचं पिंड म्हणजे समाजसेवा, त्यानंतर राजकारण. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे आमचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की समाजात काम करत असताना 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, मला वाटतं ती धुरा पवळे सरांनी धरली आणि ते 80% समाजकार्य करत असतात आणि 20% राजकारण करत असतात. मी तुम्हाला एक गोष्ट आज 20-25 वर्षापूर्वीची सांगतो. माझा एक मित्र बोपडीतलाच आहे पण मी नाव नाही सांगत, ते टुरिस्ट कार चालवायचा, परंतु काही लोकांनी त्याला फसवून कर्नाटकमध्ये घेऊन गेले आणि तिथून चंदन चोरून त्या गाडीमध्ये आणले. त्याला माहीत नव्हतं. त्यानंतर बॉर्डरवर गाडी धरली गेली. ह्याला ना कन्नडी बोलता येत होतं ना काय नाही. तिथं त्याला धरलं. त्यानंतर माझी ओळख फक्त वकील म्हणजे पवळे सरांबरोबर होती. पवळे सरांना हे सगळं सांगितलं आणि त्या माणसाच्या भावाच्या घरी एवढी गरीब परिस्थिती होती का त्यांना STने तिथं जाण्याचं पण पैसे नव्हते. पवळे सरांनी स्वतः खर्च केले. तिथं मिसळ खाल्ली त्यांनी, वकील असूनसुद्धा, कारण तुझ्याकडे पैसे नाही तर मी कशाला काय खाऊ. तर मिसळपाव खाऊन त्यांनी त्याची केस हे केली आणि त्याला सोडवलं. म्हणजे असे बरेच काम त्यांनी केलेले, बरेच गरिबांना वकील बनवलेले. असे बोलायला आता बोलणारे भरपूर आहे, वेळेचा अभाव आहे, यासाठी मी जास्त न बोलता मी माझ्या मुस्लिम समाजातर्फे व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे काही मनोकामना आहे पूर्ण व्हावी अशी ईश्वर अल्लाह चरणी प्रार्थना करतो. खरे आधारस्तंभ म्हणतात ना दैवान राजा आमचे ॲडव्होकेट पवळे सर, आज यांचा वाढदिवस आहे, त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे, कारण का आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सरांचं कार्य कसं आहे. कारण मी गेले 30-32 वर्षाला सरांबरोबर काम करते आणि सरांचा जो जिव्हाळा आहे तो एवढा गोड आहे की ते मला एकदम सख्या बहिणीसारखं माझ्या पाठीशी असतात. ते आज आम्ही असं म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सरांना कुठंतरी न्याय मिळावा आणि जर सरांना तिकीट भेटलं तर माझं तरी मत आहे आम्ही म्हणतात ना दिलखुलास रात्रंदिवस त्यांच्यासाठी काम करू आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. एवढं आमच्या सरांचं स्वप्न जरी झालं ना साकार तरी आम्हाला असं वाटतं त्यांचा जो आज वाढदिवस आहे त्यांच्या फिरतार्थ म्हणजे एक चांगलं काहीतरी घडल असं मला वाटतं. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. तसेच माझ्या ब्लॉक अध्यक्षा नात्याने मी त्यांना खूप खूप भरभरून लाख शुभेच्छा देते. बोपोडीकरांचं पाहिलं तर एकंदरीत मी बघतोय गेले 20-25 वर्षांपासून खडकी पोलीस स्टेशनला जेव्हा मी इथं सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईवरून पहिली पोस्टिंग पुण्यात झाली आणि तेव्हा मी इथं कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून तर बोपोडीकरांचं माझं जे अटॅचमेंट आहे ती अतिशय वाढत गेली आणि ती मी त्यांच्या त्या कामाच्या माध्यमातून पवळे सरांना मी भेटलो आणि पवळे सरांचं काम जे पाहिलं ते अतिशय जबरदस्त म्हणता येईल. कारण पवळे सर मी प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये पवळे सरांचं नाव ऐकत आलेलो आहे. पवळे सरांनी इतकं लोकांना मदत केलेली आहे, इतके विद्यार्थी घडवलेले आहेत की प्रत्येक क्षेत्रामध्ये पवळे सरांचा विद्यार्थी आहे.
पवळे सरांसारखे असे जर 10 लोक जरी ह्या बोपुडीत असते ते बोपुडी इतकी चांगली झाली असती की विचारता सोय नाही. पवळे सर म्हणजे खरोखर असा एक कोहिनूर हिरा म्हणता येईल. बोपुडीमध्ये पवळे सरांसारखे ॲडव्होकेट अजूनही काही आहेत माझे मित्र, तेही चांगलं काम करतात. पण पवळे सरांच्या कामाची पावती त्यांना यावेळेस काँग्रेस पक्ष देईलच असा माझा ठाम विश्वास आहे. आणि खरोखर सगळ्यांनी मिळून काँग्रेसची ताकद काय आहे बोपुडीमध्ये ही दाखवून दिली पाहिजे. हा राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु ते एक संधी आहे. पवळे सरांच्या दृष्टिकोनातून पवळे सरांच्या बाबत मला बोलायचं म्हटलं तर या बाबतीत खरोखरच बोललंच पाहिजे. कारण पवळे सरांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आणि पवळे सरांना आपण या ठिकाणी जेवढे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे मिळून जे काही उमेदवार उभे राहतील त्या सगळ्यांना भरपूर मतांनी आपण विजयी करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि पवळे सरांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि अनिल पवार मित्र परिवारच्या वतीने भरपूर शुभेच्छा देऊन पवळे सर मी थांबतोय. अनेक वर्षापासून वाढदिवस होत आहेत, पण हा एक वाढदिवस आगळा वेगळा आपल्याला दिसतोय. त्यामुळं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पवळे सरांना अनेक वक्त्यांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या या ठिकाणी पवळे सरांना मी भालेराव कुटुंबाच्या वतीनं, त्याचप्रमाणे राजेंद्रजी भुत्रा, राहुलजी शिंदे, अजयजी थेरे, या ठिकाणी विशालजी जाधव आणि प्रशांतजी टेके पाटील, अनवरबाई शेख या सर्वांच्या वतीनं अंतःकरणापासून पवळे सरांना सदिच्छा व्यक्त करतो. रमेश पवळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या सरांचा 69वा वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावरील सर्व अगदी वसंत साळवे सहित पुण्याच्या सन्माननीय उपमहापौर आणि सर्वांची नावं न घेता वेळेचं बंधन ठेवून मी आज पवळे सरांना शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणेल की पवळे सरांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. पिढ्या घडवण्याचं काम करण्याचं व्यक्तिमत्व म्हणजे पवळे सर आहेत. आबाळाला गवसणी घालण्याचं बळ देणारं समर्थ व्यक्तिमत्व म्हणजे पवळे सर आहेत. पवळे सरांनी अनेक अन्यायाला वाचा फोडलेल्या आहेत. त्यांचा वकिला पेशातून अनेक सामाजिक प्रश्नावर त्यांनी वाचा फोडलेला आहे. आणि हे करत असताना समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय. सरांनी मला इन्व्हिटेशन देताना शेलार सर जय भीम मला एकदम आठवण झाली. सभागृहात पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज रवींद्र माळवतकर उपमहापौर होते आणि मी प्रेक्षक गॅलरीमध्ये होतो. तिथून शेलार जय भीम मी त्यांना जय शिवराय केलं. आणि आजतागत गेले 25 वर्षापासून आम्ही जय भीम आणि जय शिवराय हे नातं जे जपलेलं आहे ते सरांच्या जय भीमने मला आठवण झाली. मी अधिक न बोलता एक छोटंसं गाणं घेतो. हे गाणं गेले 40 वर्षापूर्वी जे आज सत्तेत नव्हते त्यांनी सत्तेला विचारलेलं आहे तेच मी गाणं इथं सादर करतोय. सरांना ते नक्की आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. ही आग चहू बाजूनी लागली हो संसारा, ही आग चहू बाजूनी लागली संसारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारला. दुधाच्या रंगाची अजबुजली ओळख, दुधाच्या रंगाची अजबुजली ओळख, पारागंदा झालं ओ खोबर खारीक, पारागंदा झालं ओ खोबर खारीक. गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा, गुळाच्या चहावर बाळाचा गुजारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा. घासलेटा वाचून अंधार सोयीना आम्हाला, घासलेटा वाचून आम्हाला अंधार सोयीना आम्हाला, सोन्याच्या किंमत आली गोड्या रे तेलाला, सोन्याची किंमत आली रे गोड्या रे तेलाला. खोबरे तेलाचा थेंब आम्हा मिळाना डोईला, खोबरे तेलाचा थेंब आम्हा मिळाना डोईला, सवालाचा जवाब दे रे देशाच्या सरकारा,
सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. उन्हात भाजतो आम्ही पावसात भिजतो, उन्हात भाजतो आम्ही पावसात भिजतो. थंडीचा कडाका हा उन्हानं शोषितो, थंडीचा कडाका हा उन्हानं शोषितो. आम्हालाच अजून का मिळाना निवारा, आम्हालाच अजून का मिळाना निवारा. सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, सवालाचा जबाब दे रे महाराष्ट्राच्या सरकारला, सवालाचा जबाब दे रे महानगरपालिकेच्या सरकारा. रात्रंदिवस राबून आम्ही शोषितो, झोपतो उपाशी, रात्रंदिवस राबून आम्ही झोपतो उपाशी. आईत खाव हात, आईत खाव हातीकड जेवतो तुपाशी, आईत खाव हातीकड जेवतो तुपाशी. चोराला मलिदा आणि धन्याला धतुरा, चोराला मलिदा आणि धन्याला धतुरा. सवालाचा जबाब दे रे, अरे सवालाचा जबाब दे रे. अरे मोठ्याच्या गुराला चाराया गायरान, मोठ्याच्या गुराला चाराया गायरान. जंगलासाठी आम्ही राखिली जमीन, जंगलासाठी आम्ही राखिली जमीन. माणसाच्या जगण्याला नाही का आसरा, माणसाच्या जगण्याला नाही का आसरा. सवालाचा जबाब दे रे, अरे सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. स्वराज्यासाठी आम्ही स्वराज्यासाठी आम्ही बरिले तुरुंग, स्वराज्यासाठी आम्ही बोरिले तुरुंग. गोऱ्याच्या गादीला आम्ही लाविला सुरुंग, गोऱ्याच्या गादीला आम्ही लाविला सुरुंग. सवालाचा जबाब दे रे, अरे सवालाचा जबाब दे रे. आता आम्ही राहू उभे पायावर, जाती धर्म भेद गाडूया वाऱ्यावर, जाती धर्म भेद हे वारूया गाडीवर. राबणाऱ्या गोत्याचा करीतो पुकारा, राबणाऱ्या गोत्याचा करीतो पुकारा. सवालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. घेतो आम्ही आन, आम्ही घेतो आम्ही आन. आज जीवानीशी लढूया, भांडवलशाहीला मातीत आम्ही ये गाडूया, भांडवलशाहीला मातीत आम्ही या गाडूया. आमच्या राज्याचा हो आम्हीच वाजवू नगारा, आमच्या राज्याचा हो आम्हीच वाजवू नगारा. सवालाचा जबाब दे रे, अरे सवालाचा जबाब दे रे महाराष्ट्राच्या सरकारा, अरे सवालाचा जबाब दे रे महानगरपालिकेच्या सरकारा. सर्व महापुरुष, राष्ट्रमाता सर्वांना त्रिवार वंदन. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर या ठिकाणी मी कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व मार्गदर्शक, सर्वांना जय भीम जय शिवराय. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे गुरुवर्य, उद्योजक, मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने सामान्य जनतेला आपल्या वकिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना सामाजिक वाचा फोडणारे आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारे लढवे असे नेतृत्व आणि काँग्रेसचे आणबान शान खऱ्या अर्थाने आपण त्यांना पाहतो ते म्हणजे आमचे रमेशजी, ॲडव्होकेट रमेशजी पवळे सर. खऱ्या अर्थाने सरांना आपण पाहतो तर एकदम साधं मितभाषी व्यक्तिमत्व आहे, परंतु कृतीतून त्यांनी पूर्ण पुणे जिल्ह्यातच दाखवलेलं आहे की बोपुडीमध्ये कैक असे विधितज्ञ त्यांनी बनवलेले आहेत. त्यानंतर आपण पाहता मराठवाडा मिलिंद संघाचा असू देत, मराठवाड्यातील सर्व बहुजनांचा खऱ्या अर्थाने विकास सरांनी हे हातभार लावलेला केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने सरांनी आंबेडकर चळवळ असू दे, महात्मा ज्योतिराव फुले असू दे, शिवजयंती असू दे, बोपुडीमध्ये प्रत्येक जाती धर्मातील सलोखा ठेवून सरांनी काम केलेलं आहे. काही लोकांना मदत देखील केलेली आहे. आणि आता सर काँग्रेसच्या तिकटावर बोपुडी प्रभाग क्रमांक 8 मधनं निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. सरांच्या मनोकामना पूर्ण हो
आणि सरांचं आरोग्य उत्तम राहो, सरांच्या हातून देशाची, समाजाची, कुटुंबाची सेवा घडो आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सरांच्या हातून बोपुडीच्या विकासाचा कायापालट हो, अशी सरांना मी गोदाई सोशल फाउंडेशनच्या वतीने रणपिसे कुटुंबाकडनं आणि भीमज्योत मंडळ, भीमज्योत महिला मंडळ, भीमज्योत स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. खूप मान्यवर बोलणारे म्हणून इथंच थांबतो. जय भीम. अनेकांचं सपोर्ट सिस्टम असलेले ॲडव्होकेट रमेश खंडूजी पवळे सरांबद्दल सांगायचं म्हणजे रमेश पवळे सर आणि माझे वडील राजाभाऊ नाईक, ॲडव्होकेट दापुडीतील काची, खडकीतील कांबळे असे सर्वजण सर आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेमध्ये आपण शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अतिशय गोरगरिबीतून आपण ॲडव्होकेट ही पदवी मिळवलेली आहे. तत्पूर्वी आपण स्टॅम्प वेंडरच्या दुकानात सुद्धा आपण काम केले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपण या ठिकाणी एवढं मोठं यश संपादित केलेलं आहे. सर मला आठवतं 2002 साली आपण अपक्ष पॅनल तयार केलं होतं आणि तेव्हा आपलं चिन्ह होतं खुर्ची, बरोबर का सर? आपण होतात त्याच्यात बिडी कांबळे मामा होते आणि चिमटे अक्का होत्या. तर तेव्हा आपल्याकडून आपण तेव्हा तत्कालीन प्रस्थापितांच्या विरुद्ध एक धडक देण्याचा एक प्रयत्न केला होता. तेव्हा मराठवाडा कुटुंबीय पूर्ण आपल्या ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभे होते. आता आपण हवेलीमध्ये जातो आणि रजिस्ट्रेशन करतो. पूर्वी तसं काही नव्हतं सर, स्टॅम्प पेपरवर घराचं रजिस्ट्रेशन होतं. 2006 साली सर जेव्हा आम्ही घर घेतलं, मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या वडिलांनी पवळे सरांकडे ते रजिस्ट्रेशनचं काम दिलं आणि त्यावेळेस सरांनी एकही रुपये घेतला नव्हता. आणि ती आज टुमदार वास्तू आमची आज उभी आहे, ती फक्त आणि फक्त सरांमुळे. त्या सरांचं ऋण आम्ही ढोणे कुटुंबीय विसरू शकत नाही. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या मनोकामना परमेश्वर अल्लाह पूर्ण करावं, कारण आपण सर्व धर्म समभाव मानणारे कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय काँग्रेस पक्षाने द्यायला पाहिजे. पण दरवेळेला आपण बघतो श्रीमंताकडं कल असतो काँग्रेसचा, त्यामुळे आपल्याला अडचण होते. पण आज या ठिकाणी माझे मित्र रणपिसे साहेब, वाळताई या ठिकाणी आहे. सर हे नगरसेवक होऊन गेले 92ला आम्ही सर्व, आणि सर्वात महत्त्वाचं साळवे सर हे आमच्या गुरुवर्णी आहे. आम्ही 92च्या अगोदरपासून बरोबर दलित चळवळीत काम करत होतो आणि काम करतो आतासुद्धा. मला आनंद वाटतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता शून्यातून जग निर्माण केलं आणि तो सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो. जो माणूस सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो तो या देशासाठी, समाजासाठी, आपल्या भागासाठी उपयुक्त असतो. माझी परमेश्वराकडे विनंती आहे की यांचे जे मनोकामना आहे परमेश्वर यांच्या हातून चांगलं सत्कार्य घडो, त्यांची अपेक्षा आहे. नगरसेवक व्हावं. रणपिसे साहेब सुद्धा आमचे आहेत, ओळताई आहे. मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं. सर्व महामानवांना, सर्व महामातांना अभिवादन करून आदरणीय व्यासपीठ आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे हे सर्व बोपुडीतील नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे, विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ असलेले ॲडव्होकेट रमेश पवळे सर यांना मी माझ्या गायकवाड कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ कार्यकर्ती या नात्यानं, माझ्या मुलींच्या वतीनं, माझ्या मुलांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावं अशी भगवंताचरणी प्रार्थना करते. जय भीम, जय हिंद. पवळे सर आम्हाला ह्या भागामध्ये लाभलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून अनेक कामं चांगले ह्या भागामध्ये झालेले आहेत आणि त्यांच्या हातून अनेक कुटुंब देखील बसलेलं आहे आणि अनेक केसेस देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत. अनेक लोकांना मदत देखील केलेलं आहे. असे आमचे मार्गदर्शक पवळे सरांचं आज चिंतन सोहळ्यासाठी सर्व ह्या बोपुडी नव्हे तर पुणे शहरामधून अनेक मोठमोठे लोक ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले. तसेच मंचावरचे मी नाव घेत नाही, फार उशीर झालेले, सर्व मंचावरचे सर्व मान्यवर आणि सर्वांच्या वतीने आणि तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने तसेच
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने, माझ्या वाडेकर कुटुंबाच्या वतीने, तसेच परशुराम वाडेकर साहेब अजून यायचे आहेत. गेल्या वेळेस वाढदिवसाला मी नव्हते आणि मी बाहेर गेले होते, पण वाडेकर साहेब येणारच आहेत. त्यांच्या वतीने देखील मी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा देते. येणारच आहेत नक्की, मी खोटं नाही बोलत. तर पवळे सरांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे, शांत स्वभावाचे आहेत आणि एखाद्याला मार्गदर्शन करायचं म्हटलं तर त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे. असं व्यक्तिमत्वांचं आज खऱ्या अर्थाने अनेक जणांनी बोलले की त्यांना संधी भेटलं पाहिजे. खरं आहे आणि हे ज्येष्ठ आहेत, त्यांना एकदा संधी भेटलं हे पण माझी इच्छा आहे. त्यांना नक्कीच संधी भेटेल. ह्यावेळेस चांगल्या मताने ते निवडून येतील. आपण सर्वजण पाठिंबा द्यायलाच पाहिजे आणि सर्वजण चांगल्या मताने त्यांचं पाठिंबा द्या आणि सर्वजण चांगल्या हेतूने त्यांना आपण पुढं नेऊन आणि त्यांना आपण सपोर्ट करूया. एवढंच त्यांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाचं शुभेच्छा होईल. म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढंच बोलते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचं उरील आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं हे सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करते. थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. आज सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित झालात. आताच आपण थोडक्यात आता सरांचा मागील इतिहास बघितला. सरांनी जे काम केलेले आहे, त्यांनी जे पत्रकार म्हणा, डॉक्टर म्हणा, त्यांनी जे घडवलेले आहेत आपण ते बघितलेले. सरांनी आंबेडकर चळवळीत भरपूर काम केलं आहे, त्यांचं भरपूर योगदान आहे आणि समाजाच्या तळागाळात जाऊन त्यांनी काम केलेले आहे. आणि आज आता त्यांची जी कार्याची पद्धत आपण बघत आलेलो आहे. आज त्यांना जवळ मी 2007 पासून ओळखतो, पण एवढ्या 2004 2-3 वर्षापूर्वीपासून मला त्यांचा जवळीक संबंध वाढलेले आहेत. सरांचा स्वभाव एकदम मनमिळावू आहे, सर्वांना मिसळून घेणार, सर्वांना मदत करणार, सरळ हाताने सर्वांना मार्गदर्शन करणार आणि त्यांचं मार्गदर्शन खरंच खूप घेण्याजोगं आहे. आणि सरांबद्दल जास्ती काय न बोलता मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेब गट, तसंच भैरव उत्सव कमिटी, तसंच आमचे सावित्रीबाई फुले महिला मंडळ असो, अखिल औंधरोड आंबेडकर जयंती महोत्सव असो, सध्या याच्या वतीने त्यांना सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे पूर्ण पुढची भावी आयुष्य समृद्धी जावे. या बोपोडी मतदारसंघाच्या सर्व माझ्या भगिनी, सर्व आघाडीचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तरी सर वकील असल्यामुळं समाजसेवेची त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची आवड आहे. वकिलीच्या माध्यमातून अनेक मंडळीला त्यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु समाज आणि राजकारण करत असताना अनेक अडचणीला या ठिकाणी सामोरे जात असताना सरांनी सर्वावर मात केलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की येणारा जानेवारीचा महिना हा अतिशय महत्त्वाचा 2026 वर्ष या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सर्वजण त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि अनेक पक्षाचे ओपनचे असतील, ओबीसीचे असतील, एससीचे असतील, हे सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी आवर्जून सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या भगिनी कमलताई गायकवाड, अरुणाताई चिमटे, या ठिकाणी आमच्या अंगीरताई आणि माया मोरे हे यासुद्धा सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अनेक लोकांची इच्छा असते की पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपण जावं, परंतु तिकीट एकच असतं आणि इच्छुक अनेक असतात.
आणि आता हा जो प्रभाग आहे हा NCLच्या शेवटच्या गेटपर्यंत पोचलेला आहे आणि हा फक्त मर्यादित फक्त बोपोडीचं गावठाण एवढा नाही आहे याची कल्पना आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण समाजाचं काम करत असताना आपण सर्वांनी ह्या टोकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न जर या ठिकाणी केला तर महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताने या ठिकाणी निवडून येईल असा या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे. आपण सर्वांनी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यामध्ये जे काही मतभेद असतात ते मतभेद घरातल्या घरात जर आपण सोडवले आणि बाहेर चव्हाट्यावर जर आणले नाहीत मला वाटतं आपल्याला या ठिकाणी यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या कमलताई आणि अरुणाताईंना अनेक इलेक्शन या ठिकाणी माहिती आहेत आणि चिमटेताईंनी पवळे साहेबांच्या अपक्षाच्या पॅनलमध्ये त्यांनी या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी केली आणि मला वाटतं पवळे सरांच्यापेक्षाही तिला जास्त मतं पडली असे चिमटेबाईंनी मला सांगितलं. मला माहीत नाही कारण मी तेव्हाच छोटा होतो. त्यामुळे येणारा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. वाढदिवस हा होत असतो कारण माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हा ठरलेला असतो. जन्माचा दिवस अतिशय घरच्या आणि आपल्या सर्व सामाजिकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि पवळे सरांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्यासपीठावर अनेक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिक्षण मंडळाचे माजी सभासद वसंतरावजी साळवे हे या ठिकाणी आवर्जून सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ज्यांनी माझ्याबरोबर सभागृहामध्ये काम केलं ॲडव्होकेट नंदलालजी दिवार हे सभासद होते आणि अनेक जणांनी त्या ठिकाणी पुण्याचं महापौरपद हे नंदलाल दिवार यांचं नक्की झालं होतं परंतु कुठं कावळा बसला आणि कुठं फांदी तुटली आणि त्यांचं महापौरपद गेलं आणि ते रजनी त्रिभुवन यांना मिळालं. त्यामुळे या ठिकाणी असे अनेक अडचणी असतात अनेक सवयी असतात पक्षामध्ये चढावड असतो. अनेक लोकांनी या ठिकाणी सांगितलं की पक्षामध्ये पैसे ज्यांच्याकडे आहेत त्याला उमेदवारी मिळते. मागच्या 2012मध्ये शशिकला गायकवाड यांना मी माझ्या प्रभागामधून माझ्याबरोबर निवडून आणलं. त्यांच्याकडे पैसे होते का हो? मग कसं काय निवडून आले त्या? मग हे लक्षात घ्या पैसा हा काय सर्व काही नाही. समाजामध्ये वसंतराव साळवेसारखी माणसं काम करत असतात चळवळीत काम करत असतात. तसं मी शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. मी सर्वांना सांगतो की मी पहिल्या चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि नंतर मी काँग्रेसचा कार्यकर्ता. आमचे भाऊ पुण्याचे महापौर होऊन गेले 30-35 वर्ष आमच्या घरामध्ये सत्ता राहिली. भाऊ 25 वर्ष मी 5 वर्ष आमची वहिनी 10 वर्ष असे अनेक दिवस काँग्रेसने आमच्यावर मोठी मेहरबानी केली. परंतु काय असतं घरामध्ये सारखं तेच म्हणल्यानंतर लोकांना सुद्धा जरा कंटाळा येतो. परंतु काही गोष्टी या ठिकाणी माझ्याशिवाय काही गोष्टी होणार नाहीत असं जर सांगितलं मला वाटतं चुकीचं होणार नाही. कारण पलीकडच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये माझ्या वितरित काँग्रेसचा पारबळ उमेदवारच त्या ठिकाणी आमच्या पार्टीकडे नाही आहे. त्यामुळं मला नाविलाज असतं या ठिकाणी मी या ठिकाणी सगळ्या प्रचाराचा प्रमुख होऊन विनोद रणपिसे सारख्या सुंदर ओवाळ सारख्या सरांसारख्या उमेदवार राजा भुतळा असतील यांच्या पाठीमागे मी माझ्या मुलीला यांच्याबरोबर पाठवून मी या
प्रभागाचा प्रमुख म्हणून निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्वांचे मतभेद बाजूला ठेवून सर्वांना या ठिकाणी शेवटच्या सणापर्यंत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन आपलं राज्य केलं आणि जे देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आणि संविधान दिलं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आज जिवंत आहोत. आज जर घटना आणि संविधान नसतं तर काय झालं असतं हे मला वाटतं आपल्या सर्वांना कोणालाच कळलं नसतं. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष ठेवलं पाहिजे की ज्यांनी ज्यांनी देशासाठी आपल्या भागासाठी काम केलं याचं आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत आणि त्यांचे आभार या ठिकाणी मानले पाहिजेत आणि त्यांचं वंदन या ठिकाणी केलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्या भागासाठी काहीतरी केलेलं असतं हे आपण विसरू नये. सरांच्या मनोकामना या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आपल्याला उमेदवारी द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये उमेदवारीचा विषय हा माझ्या आणि कोणाच्या हातात नाही आहे. कारण काँग्रेस पक्ष हा मोठा समुद्र आहे. समुद्रामधून 4-5 मीटरचे खडे टाकले तर समुद्र कधी आटत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता जो घडला आहे तो कुणामुळे घडला आहे? काँग्रेसमुळे. मी नगरसेवक कुणामुळं झालं? तुमच्यामुळं झालो. आज कार्यकर्ते माझ्या भगिनी माझे सर्व कार्यकर्ते जर माझ्याबरोबर नसते आणि काँग्रेस पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी दिली नसती तर मी निवडून आलो नसतो. मी तुम्हाला फक्त एक या ठिकाणी साळवे साहेबांच्या इथं एक आठवण या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेचं विधी समितीचं अध्यक्षपद माझ्याकडं आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला डोकं ठेवून मी त्या खुर्चीवर बसलो. एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना आठवण ठेवतो. कारण मी कुणी पण येऊ द्या माझ्या ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिरावजी फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तथागत गौतम बुद्ध यांचे फोटो माझ्या सर्व ऑफिसमध्ये मी रोज सकाळी ज्यावेळेस ऑफिसमध्ये पदार्पण करतो त्यावेळेस त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर पायरी चढतो. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण सुद्धा सर्वांनी बाबासाहेबांनी जी या देशासाठी काहीतरी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली, ह्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर मला वाटतं आपण सुद्धा देशाचं या राज्याचं या भागाचं काहीतरी देणं लागतो असं या ठिकाणी समजलं तर मला वाटतं मन आपलं कमी होणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. सरांच्या ज्या मनोकामना आहेत ते पूर्ण होत अशी परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पुणे शहराच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं, पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आणि आदिती गायकवाड कडू पाटील फाउंडेशनच्या वतीनं सरांना शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व महामानवांना अभिवादन करून आज बोपोडी भागातील सर्वांचे लाडके ॲडव्होकेट रमेश पवळे यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे. आत्ताच सगळ्यांनी त्यांचं गोड कौतुक केलं आणि ते गोड कौतुक करण्यासारखेच आहे आणि त्याची पावती आता दिसतीच आहे सगळ्यांना. सरांचं सगळ्यांनी सांगितलं की 40 वर्षापूर्वी लोकांना 10x10ची घरं होती आणि घरात राहायला जागा नसताना ज्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे, ज्या मुलांना प्रगती करायची, अशा मुलांना त्यांनी क्लास घेता घेता त्यांना राहण्याची सोय, शिक्षणाची काही मदत असं करून त्यांनी त्यांच्या हाताखालून ॲडव्होकेट, डॉक्टर, इंजिनियर आणि अजून काही शिक्षणाचे काही खर्च असतील ते त्यांनी स्वतः उचलून विद्यार्थ्यांना पुढं नेलं आणि गेले ते 30-40 वर्षापासून राजकारणात काम करतात. जरी त्यांना 5-6 वेळा अपयश आले असले पण त्यांनी हा विचार कधीच केला नाही की मला अपयश आले आणि मी कसं काय घरात बसू. त्यांनी नेहमी त्यांची कामाची धुरा कायम ठेवली आणि आता बोलावं नाही पण बोलण्याची वेळ आली. बोपोडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे परंतु बोपोडीमध्ये काँग्रेसचं एक कार्यालय नाही. आपले स्वर्गीय आदरणीय चंद्रकांत आमदार साहेब त्यांनी साधं एक ऑफिस नाही बांधलं पण सगळ्यांच्या खिशात भरपूर असतं आणि देण्याची दानत फार थोड्या लोकांकडे असती. असे आमचे दानशूर ॲडव्होकेट पवळे सर ह्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी विचार केला
की जर एवढी बोपडी बाले की लायाने इथून आमदार होतात, खासदार होतात, नगरसेवक झाले, महापौर झाले, पण एक ऑफिस नाही. पण सरांनी तो विचार डोक्यात घेऊन आज काँग्रेस पक्षाला ऑफिस दिलं आणि बोपोडीमध्ये परत काँग्रेसची धुरा चालू केली. अशा ह्या नेत्याला माझ्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, अरविंद शिंदे यांच्या वतीने व बोपोडी ब्लॉकच्या वतीने आणि आदरणीय नेते खासदार हांडोरे साहेब यांच्या वतीने आणि बोपोडीच्या महिला काँग्रेसच्या वतीने, माझ्या ओहळ कुटुंबियाच्या वतीने सरांना भावी आयुष्य, सुख समाधान, समृद्धीशी जावं ही शुभेच्छा आणि आम्हाला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. पण एकंदर सभागृहाचा नूर पाहता एवढंच म्हणेल की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेच जाणावा. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन या चळवळीमध्ये, या समाजामध्ये, या उपेक्षित वर्गामध्ये आणि या बहुजन समाजामध्ये व्यतीत करणारे ॲडव्होकेट रावसाहेब पवळे यांना मी हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडी पुणे शहर बोपुडी विभाग औंध रोड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. या ठिकाणी आपल्या सर्वांनी सरांच्याबद्दल खूप गुणगौरव गायले. आमचे आदरणीय नेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साळवे साहेब यांनी ते सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्याच्यात मी हिंदी भाषांतर सांगतो कि गर भला चाहता है अपना तो कर खिदमत फकीरों की, भला को टाल देती है दुआ रोशन जमीरों की. तर जो व्यक्ती दीन दलित गोरगरीब आणि असहाय्य व्यक्ती सेवा करतो त्याच्या मागे परमेश्वर उभा राहतो आणि परमेश्वर त्याला त्याचा आशीर्वाद नक्की देतो. आणि येत्या भविष्य काळामध्ये सरांची जी इच्छा आहे की त्यांना सभागृहात पाठवायचं आहे तर त्यांची ही इच्छा परमेश्वर 100% पूर्ण करो आणि पूर्ण करील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. आपण सर्वजण या ठिकाणी गेले 3 तास या कार्यक्रमाला बसला आहात. आपल्या सर्वांचं तुम्ही वेळ दिला बहुमूल्य. आपल्या सर्वांचं पवळे कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन, स्वागत.